नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. 4 दिवसापूर्वी गाडी सर्व्हिसिंग केलेली आणि सांगितलेलं की सोमवारी जाणार आहे राईडला. तर आज सोमवार आहे आणि निघतो आहे. 9:45 वाजलेले आहेत आणि जायचं आहे मला अलिबागला पोचायचं आहे. अलिबाग म्हणजे मुरुडमध्ये जायचं आहे मला. मस्त तिकडे एक राकेश शिंदे आहे, त्याच्याकडे जो कॅम्पिंगचे व्हिडिओ वगैरे करतो, त्याच्या इकडेच जाणार आहे. मस्त आपण जंगलामध्ये राहणार आहे, जंगलामध्ये कॅम्पिंग करणार आहे. मस्त खेकडे बिकडे जे काय आहे ते सगळं म्हणजे फिशिंग किंवा खेकडे वगैरे कॅचिंग सगळं काय काय असणार आहे तिकडे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आज व्हिडिओ मस्त होणार आहे एकदम. तर सकाळचा नाश्ता डोसे आणि त्यामध्ये दूध टाकलं आहे. चला बाय. जाऊन पहिला पेट्रोल भरायचं आहे मला. पेट्रोल पूर्ण लाची गाडी राहिले. एकदा फुल केलं की डायरेक्ट तिथपर्यंत पोचतं एवढ्या पेट्रोलमध्ये. आणि एवढं लेट निघालं आहे तर ट्रॅफिक पण मजबूत भेटणार आहे. नॉनस्टॉप येतो. नाही जस्ट तुरापट्टीवरून निघालो मी आता. आमच्या इथून पोचन बरोबर 2च्या आतमध्ये पोचून जाईन. हां, मला लोकेशन एकदा सेंड करून ठेव. अण्णाभाऊ साठे जो ब्रिज आहे, एवढी ट्रॅफिक असते तिथे म्हणजे पोचता एकदम कमीत कमी 15 मिनटं तरी जातात तुमचे. पण आज पटकन आलो. मला वाटतं या टायमाला मी पहिल्यांदा निघालो आहे, कारण हा टाईम जॉबला जायचा आहे लोकांचा. या रस्त्याने जाताना एकदम शेवटचा पेट्रोल पंप लागतो, म्हणजे एंडचा एकदम. कारण तिथून नंतर डायरेक्ट आपल्याला मानखोर वाशी चालू होतो आणि तो सगळ्यात शेवटचा आहे. त्या पेट्रोल पंपवर तुम्हाला गर्दी खूप कमी भेटणार, कारण इथून सुरुवात होते. मग इथून लोक भरत तिथं पूर्ण क्लिअर असतं. पेट्रोल वगैरे फुल केलं. 10:30 वाजलेत आणि 1:55ला पोचू असं दाखवतो आहे, म्हणजे 3.5 तास. बघूया, मी प्रयत्न करेन नॉनस्टॉपच जायचा, कारण माझा बोट ऑलरेडी फुल आहे. त्यामुळे काय मी कुठं थांबणार नाही. जर झोप आली तर एखादा काहीतरी एनर्जी ड्रिंक पिऊ. चला, फायनली आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहे आणि बघूया तिथपर्यंत जायचा रस्ता, जिथपर्यंत जातो आहे तिथपर्यंत जायचा रस्ता कसा आहे. 2-3 महिन्याचा गॅप झाला आहे मध्ये, त्यामुळे रस्ता बदलला असणार असं वाटतंय आणि अशी आशा धरू आपण बदललाच असेल. हे बघा आहेत कुठं काम चालूच आहे. या लोकांना सगळ्यांना मरेपर्यंत काम भेटत राहणार आहे. तर काम कधीच पूर्ण होणार नाही. मरेपर्यंत त्यांना इथून कमाई होणार, कामगारांना पण आणि या नेते लोकांना पण. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हायवेवरून राईड घेतला आणि JSWच्या इथं पोचलो आहे आणि तिथूनच हा रस्ता पुढे मुरुडला जाणार आहे. तेवढ्याच भागात त्यांनी पाणी मारून ठेवलं आहे, धूळ न उडायला. समोर बघा कसली धूळ आहे बघा. कपडे पूर्ण मातीने झाकले जाणार आहे. रस्ता बघा कसला शांत आहे एकदम. अधूनमधून एखादी गाडी जाते. आईच्या गावात कसला स्पीड ब्रेकर आला मध्येच.
कंटिन्यू 3 तास गाडी चालू आहे ना, अशी मान एकदम अशी दुखायला लागली, जड झाले. हेल्मेट अजून काढलंच नाही डोक्यातून. कंटाळा. बघू आता 28 मिनिटात पोचू आपण. आज मस्त खेकडे किंवा मासे वगैरे पकडायचा प्लॅन होणार आहे. काहीतरी वेगळं येईल आज आपल्या चॅनलवरती. आणि रात्री मस्त जंगलात कॅम्पिंग पण करायचे आहे. ॲडव्हेंचर होईल काहीतरी. राईट साईडला काशीद बीच आहे. म्हणजे पर्यटक आहेत. मागच्या वेळी आम्ही एकदा आलेलो, 6 वाजले तसे सगळे गायब झालेले, अंधार व्हायला लागला तसा. आणि आम्हीच राहिलेलो प्रणाली आणि मी पूर्ण बीचवरती. आम्ही पण निघालो. आता डायरेक्ट राकेशच्या हॉटेलमध्ये जेवूया. नवीन त्याने एक पिझ्झाचं हॉटेल चालू केलं आहे. आणि ऑलरेडी त्याचं मिसळचं पण एक हॉटेल आहे. आणि मस्त तिथे मिसळ असते, नंतर 2 पाव आणि एक गुलाबजाम पण असतं त्याच्याबरोबर. बघूया आज ते जाऊन खाऊ मस्त एकदम. भूक खूप लागले. त्यानंतर डायरेक्ट मग खेकडे वगैरे पकडायला जाऊ. चला आता 2च मिनटात आपण लोकेशनवर पोचतोय. वा, मस्त मंदिर बनतोय बघा इकडे. तर आता मग इथे मिसळ वगैरे भेटायची. आता मिसळ भेटते का माहीत नाही. पिझ्झाचं त्यांनी चालू केलेलं, पिझ्झा हाऊस. त्याला पोचलो आणि राकेश पण आलाय. तर काय म्हणजे कसं माहिती आहे, कमीत कमी म्हणजे बघायला गेला तर लवकर पोहोचला जाता. लवकर पोचलेल. तुझं लोकेशन पण देखील दिलंच ना, तो 1 तास लेट दाखवत होता. अजून फिरून दाखवत होता. तू ह्या साईडून आलास? नाही, इकडून आलो मी. हां, फिरून दाखवत होतं. ते रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे 1 तास लवकर पोहोचलो. तर आजचा काय प्लॅन असेल? आजचा प्लॅन आपला भांडण आहे. चिंबोरी पकडायचे आपल्याला मस्त. एक वेगळी टेक्निक तुम्हाला बघायला. चला बघूया. मजा येणार आहे. कॅम्पिंग असणार आहे. कॅम्पिंगचं मेन मस्त मजा येते. मजा येणार आहे. मी मिसळचा का बंद केलं? मी खास मिसळ खायसाठी आलेलो एवढा. अरे मिसळ आपण आता कसं थांबलो पण नाही कुठं, माहिती बोललो मिसळ जाऊन खाऊ. भरपूर म्हणजे आता गोविंदापासून आपण 3 ते 4 महिने झाले आपण तो हॉटेल बंद केला आणि कॅफे ओपन केला. ओके, पिझ्झा वगैरे म्हणजे ते फक्त पिझ्झा असतो की पिझ्झा? फक्त पिझ्झा. जे अजून आहेत बरेच. हां, हळूहळू करशील चालू. आपल्याला बाहेर पण ओपन करायचं नवीन. ओके, इकडे पाणीपुरी वगैरे ठेवायची ना बाहेर, छोटा मोठा. तेवढी जागा वगैरे जाते ना, तेवढी मस्त काहीतरी एक स्टॉल लागेल पाणीपुरीचा वगैरे. पाणीपुरी आणि वडापाव. हां, आज लवकर पोचले. मागच्या वेळी किती 4-5ला पोचलेलो ना, अंधार झालेला. मग आज मजा येणार आहे. पटापट पकडायला जाऊन आहे. चला. तर राकेशच्या घरी पोचलो आणि थोडंसं जेवून घेऊ मस्त आपण आणि जाऊ खेकडे पकडायला. काय काम चालू आहे? काय चेंज केलं घर. मागच्या वेळी वेगळं होतं, चेंज झालंय पूर्ण. हाय. तिकडे बेड होतं ना. हो, आता इकडे गेला. नमस्कार. हो, तुम्ही कशात? आई एकदम असं मोठं का वाटतं एकदम? हे बघ आपले बघ. सोडायची आता बाहेर जातात ते. पूर्वी जा सोड जात मध्ये त्याला बोलायला सांग. हे बघ खेकडे बघायचे तुला. आता ते प्रियंका आहे काय? गेली थांब. बाहेर गेली का? हे प्रियंका खाल्ल्या का लोकांना?
भरपूर खेकडे आहेत. छोटी पिल्ले आहेत. कुठे आहे नारळी वगैरे लावलेत, मिरची वगैरे सगळ्या भाज्या. तरी का आम्हाला जेव्हा लावा पटकन. भाज काय बोलते? ती माझी आहे यार. हा नाही तिची बवडी वळते. सव्वा 4 झाले. आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि ही व्हिडिओ इथेच स्टॉप करतो आहे. याच्या पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण याच्या पुढे आपली मस्त फिशिंग, क्रॅब कॅचिंग, त्यानंतर कॅम्पिंगची व्हिडिओ होणार आहे. ती उद्या बघायला विसरू नका. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला चला मस्त कॅम्पिंग करू. शेवट पण राहा. हां कारण हा ट्रेलर होता, पिक्चर उद्या येणार आहे.